जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सुरू झालंय. रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचशा उमेदवारांना जे काही प्रश्न आहे मुख्य विषय संदर्भात आणि जो महत्वाचा आहे ठिकाणी CGPA टू मार्कचं जे काही कन्वर्जन आहे, तर ते नेमकं कसं करायचं, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बरेचसे अडचणी सध्या बघा येत आहे. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुमचं जे काही सिलेक्शन किंवा पुढे जे काही भवितव्य आहे, प्रेफरन्स वगैरे किंवा जे काही शाळा विषय असेल, तर त्या तुम्हाला जो तुमचा मुख्य विषय आहे, प्रधान विषय, तर त्याच्यानुसारच सध्या बघा त्या ठिकाणी पुढे तुमचं सिलेक्शन जे आहे, तर ते सिलेक्शन सध्या होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा होता तो म्हणजे मुख्य विषय सर्वात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका मुख्य विषय सध्या बघा कोणता असतो आणि तुम्ही तो कशा पद्धतीने सध्या बघा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात करू शकता. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट बघा इथं 9 नंबरची जी सूचना आहे, तर ती सूचना इथं देण्यात आली आहे. ह्याच्यामध्ये प्रमुख ज्या काही बाबी आहे तर त्याच सध्या बघा नमूद करण्यात आल्या. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता अंतर्गत पदवी परीक्षेतील फक्त मुख्य किंवा बघा प्रधान विषय आपण नमूद करायचा आहे, अशा स्पष्ट इथं सध्या बघा सूचना देण्यात आली. त्याच्यामध्ये पदवी परीक्षेचा गौण विषयाचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण विषयाचा समावेश उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशा पद्धतीने ही एक जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली. आता इथं चुकून तुमच्याकडे गौण विषय जो आहे तर तो गौण विषय या ठिकाणी तुम्ही स्वप्रमाणपत्रामध्ये जर नोंद केली आणि पुढे जर त्या विषयावर तुम्हाला प्रेफरन्स जनरेट झाले आणि जर या ठिकाणी अंतिम पात्रतेसंदर्भात जेव्हा तुम्ही कागदपत्र तिथं सादर करणार आणि तुमचा जो विषय आहे तर तो विषय मुख्य विषय नसून गौण विषय असेल, तर अशा वेळेला तुम्ही अपात्र बघा या ठिकाणी ठरणार आहे. तुमचं सिलेक्शन झालं तरी तुम्हाला जॉब मिळणार नाही. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी जो काही मुख्य विषय आहे तर तो मुख्य विषय नेमका कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा पाहू शकतो ते देखील बघणार आहोत. आणि महत्त्वाचं या ठिकाणी जो काही CGPA टू मार्क संदर्भात जे कन्वर्ट करण्याच्या अनुषंगाने इथं सांगण्यात आलंय. कारण या ठिकाणी रजिस्ट्रेशनमध्ये जे काही व्यावसायिक आहारता संदर्भात आणि शैक्षणिक आहारतेमध्ये आपल्याला मिळालेले गुण आणि एकूण गुण त्या ठिकाणी बघा भरायला पडतात. तर ते देखील सध्या बघा इथं बघणार आहोत. त्याआधी महत्त्वाचा या ठिकाणी जो काही मुख्य विषय आहे तर तो मुख्य विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला जे काही सध्या बघा एक मार्कशीट आहे तर ते तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी हे जे मार्कशीट आहे तर हे पदवी संदर्भात आहे. कारण आपल्याला इथं सांगितलेलं आहे की जी काही पदवी परीक्षा, बरोबर. आता या ठिकाणी पदवी परीक्षा तुमची वेगवेगळी असू शकते. त्याच्यामध्ये बघा BA असेल, बरोबर. त्यानंतर BSc असेल, त्यानंतर BCom असू शकतं तुमचं, किंवा कोणतंही जी काही पदवी असेल जी बॅचलर डिग्री आहे, बरोबर, तर ती तुमच्याजवळ या ठिकाणी असू शकते. तर त्यानुसार जो काही मुख्य विषय आहे तर तो विषय या ठिकाणी खूप महत्त्वाचा रोल प्ले तुमचा बघा सिलेक्शन पुढे प्रक्रियेसंदर्भात इथं असणार आहे. तर आपण जी काही पदवी आहे तर ती पदवीचं या ठिकाणी ही जी युनिव्हर्सिटी आहे तर ही नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव संदर्भात हे जे मार्कशीट आहे तर हे मार्कशीट सध्या पदवीचं इथं असणार आहे. आता हे जे मार्कशीट आहे तर ते ह्या ठिकाणी BA संदर्भात असणार आहे, बरोबर, बॅचलर ऑफ आर्ट्स संदर्भात. तर ह्याच्यामध्ये तुमचा जो काही मुख्य विषय आहे तर तो मुख्य विषय नेमका कशा पद्धतीने तुम्हाला इथं कळणार आहे. कारण बरेचसे आपल्या मार्कशीटवर जे काही विषय आहे तर ते विषय बघा अशा पद्धतीने देण्यात येतात. आता इथं कंपल्सरी म्हणून इंग्रजी आहे, त्यानंतर इंडिया इंटरनल सिक्युरिटी, इंडियन फिलॉसॉफी, अशा पद्धतीचे जे का बघा इथं भरपूर विषय सध्या देण्यात येतात. तर आता ह्याच्यामध्ये नेमकं सेकंड इयर, थर्ड इयर, फर्स्ट इयर अशा पद्धतीचे जे विषय असतात तर ते विषय सध्या बघा इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये नेमका मुख्य विषय कोणता आहे तो आपल्याला कशावरनं कळणार, तर त्याच्यासाठी बघा एक तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे विषय आहे तर हे विषय आपापल्या पद्धतीने आपल्या स्वतःला माहिती आहे की आपण कोणत्या विषयामध्ये सध्या बघा या ठिकाणी मुख्य विषय घेऊन आपली डिग्री प्राप्त केली ते तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर इथं जे काही सध्या लिहिलेलं असतं बघा इथं जे स्टेटमेंट सुरुवातीलाच देण्यात आलंय की स्टेटमेंट ऑफ मार्क फॉर या ठिकाणी BA मराठी न्यू ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने देण्यात आलंय. म्हणजे ही जी काही डिग्री आहे तर ही डिग्री BA मराठी विषयासंदर्भात या ठिकाणी असणार आहे, बरोबर. तर ह्याच्यावरनं देखील तुम्हाला लक्षात येईल. तर आपापल्या पद्धतीने मार्कशीट चेक करा. जर या ठिकाणी हेडिंगमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जर लिहिलेलं असेल तर इथं BA मराठी, BA हिंदी, त्यानंतर BA हिस्ट्री, BA जिओग्राफी अशा पद्धतीने तुम्हाला इथं सध्या बघा लिहिलेलं दिसेल. अजून देखील ह्या ठिकाणी बघा तुम्हाला जर इथं कन्फ्युजन होत असेल तर आपलं जे काही सध्या डिग्री सर्टिफिकेट असतो, डिग्री सर्टिफिकेट, तर तो तुम्हाला दाखवतो.
या ठिकाणी बघा आता हे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावचं डिग्री सर्टिफिकेट आहे, बरोबर. या ठिकाणी प्रमाणपत्र आहे डिग्री सर्टिफिकेट. तर ह्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये इथं खाली जर आले तर ह्या ठिकाणी बघा जे काही आपला स्पेशल विषय असतो तर त्या स्पेशल विषयाचं ह्या ठिकाणी नमूद असतं. म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी स्टडी इन मराठी, बरोबर. आता हे मराठी विषयासंदर्भात, मुख्य विषयासंदर्भात जी काही सध्या डिग्री सर्टिफिकेट आहे तर त्याच्यामध्ये देखील सध्या इथं आपला मुख्य विषय इथं नमूद असतो. जरी तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला वेगवेगळे जरी विषय असले तरी देखील तुमचा जो मेन विषय असतो तर तो मेन विषय सध्या बघा इथं नमूद असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं सध्या तुमचं नेमकं स्पेशल विषय कोणता आहे तर तो तुम्ही ह्या ठिकाणी सध्या बघा अशा पद्धतीने बघू शकता, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आता काही युनिव्हर्सिटीचं एक विषय सध्या बघा या ठिकाणी स्पेशल विषय असतो, बाकीचे त्या ठिकाणी जनरल विषय असतात, बाकीचे कंपल्सरी विषय असतात. आता बाकी समजा ओपन युनिव्हर्सिटी असेल, YCMची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 2 विषय देखील सध्या पाहायला मिळतात. त्यांचं देखील तुम्ही अशाच पद्धतीने सध्या बघा आणि जे काही आपलं डिग्री सर्टिफिकेट असतं तर ते डिग्री सर्टिफिकेटमध्ये आपला मुख्य जो एक विषय असतो तर तोच सध्या बघा या ठिकाणी नमूद असतो, कारण आपण त्या संदर्भात या ठिकाणी डिग्री मिळवलेली असते. तर हा विषय व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर राहिला मुद्दा महत्त्वाचा दुसरा, तो म्हणजे CGPA टू जे काही मार्क आहे तर ते मार्क तुम्हाला बघा ह्या ठिकाणी सूचना क्रमांक 7 मध्ये नमूद या ठिकाणी करण्यात आलंय की CGPA असेल, OGPA असेल, लेटर ग्रेड असेल तर हे तुम्हाला संपूर्ण जे काही तर ते शेकडा गुण नमूद करावे लागतील आणि त्याच्यामध्ये संबंधित विद्यापीठ असेल किंवा संस्थेच्या निकषानुसार त्या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचंय, बरोबर. सध्या मग ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं रूपांतर करत असताना नेमकं ह्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी होत असतं ते देखील तुम्हाला दाखवतो. तर ह्या ठिकाणी आपण एक जे काही रूपांतर केलेलं आहे आता हे देखील सध्या ह्या ठिकाणी कवयित्री बहिणीबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचं हे सध्या जे काही CGPA टू मार्कमध्ये रूपांतर केलेलं प्रमाणपत्र सध्या इथं देण्यात आलंय. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं बघा हे युनिव्हर्सिटीला जाऊन केलेलं सध्या बघा इथं सध्या CGPA इथं रूपांतर करण्यात आलेलं आहे. आता इथं सांगितल्याप्रमाणे ग्रेड जो आहे CGPA विशेष जे काही विषय असेल, प्रिन्सिपल सब्जेक्ट CGPA विशेष विषयात प्राप्त गुण या ठिकाणी देण्यात आले. आता इथं CGPA काय होता 6.81 म्हणून CGPA होता 6.81. तर त्याची जी काही सरासरी शेकडा गुण जे आहे तर ते 68.10 अशा पद्धतीने या ठिकाणी CGPAचं कन्व्हर्जन या ठिकाणी बघा करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सदर प्रमाणपत्र गुणाची सरासरी टक्केवारी नमूद करण्याच्या कारणास्तव विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंती अर्जावरून सध्या बघा इथं करून जी काही अशा पद्धतीने एक जे काही प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला सध्या बघा मिळत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही कन्वर्ट असेल तर ते कन्वर्ट करून घ्या. ह्याच्यामध्ये परत तुम्हाला प्राप्त गुण किती, एकूण गुण किती ते देखील सध्या बघा इथं मिळत आहे. तर आपापल्या युनिव्हर्सिटीला जाऊन सध्या अशा पद्धतीने लेखी सध्या तुम्ही करू शकतात, कारण पुढे तुम्हाला तुमचं जर सिलेक्शन झालं तर अशा पद्धतीचं जे काही मार्क असेल तर ते मार्क तुम्हाला त्या ठिकाणी सादर त्या ठिकाणी करायला पडेल. तर सध्या हे 1-2 मुद्दे महत्त्वाचे होते. त्याच्यामध्ये विषयाचा मुद्दा होता. तर ह्याच्यामध्ये जरी इथं कंपल्सरी आणि इतर जे काही जनरल विषय आहे तर ते विषय जरी असले तरी तुमचं जो मुख्य विषय आहे तर तो मुख्य विषय लक्षात ठेवूनच सध्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनमध्ये त्या ठिकाणी बघा नमूद करा, जेणेकरून इथं जी सूचना आहे तर त्या सूचनेप्रमाणे तुम्ही अपात्र ठरणार नाही ह्याची सध्या बघा काळजी घ्या. तर सध्या काही कमेंट असतील ह्या संदर्भात तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर हा एक महत्त्वाचा माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.